नमस्कार मंडळी, तर आज इथं मी बनवणार आहे खमंग ढोकळा। खमंग ढोकळ्यासाठी लागणारे साहित्य इथं मी अर्धी वाटी पाणी घेतले, 1 चमचा साखर, अर्धा चमचा हळद, त्याच्यानंतर घातले 1 चमचा तेल, त्यानंतर लिंबाचा रस घालायचा। लिंबाचा रस घातल्यानंतर आपल्याला घालायचे 1.5 वाटी बेसन। बेसन एक डायरेक्शन मध्ये फिरवून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला 1 मिरची ठेचून घालायची। तुम्हाला हवा असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल, आपण नंतर फोडणी करणारच आहोत। आपल्याला घालायचं आहे सोडा घालून व्यवस्थित फेटून घ्यायचं। फेटून घेतल्याच्या नंतर आपल्याला घ्यायचं कुकरचा डब्बा। कुकरच्या डब्याला चांगलं तेल ग्रीस करून घ्यायचं। तेल ग्रीस करून झाल्याच्या नंतर घालायचं त्याच्यात बॅटर घालून झाल्याच्या नंतर आपल्याला स्टीम करायचं आहे। हे बॅटर स्टीम आपल्याला 20 मिनिटं करायचं आहे। 20 मिनिटाच्या नंतर आपल्याला झाकण उघडून बघायचं आहे आपला ढोकळा कुक झालाय का नाही, ते व्यवस्थित कुक झाला का नाही हे असं आपल्याला बघायचं आहे। एक चाकू घ्यायचा आहे, चाकू त्याच्यात बुडवून बघायचं आहे। जर चाकू क्लीन निघला तर समजायचं की आपला ढोकळा व्यवस्थित शिजला आहे। तर आपल्याला घ्यायचं तडका पॅन। तडका पॅनमध्ये घालायचं 2 चमचा तेल, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, हिंग, त्याच्यानंतर घालायचे पाणी घालून आपल्याला छानशी उकळी काढून घ्यायची। उकळी काढल्याच्या नंतर हे ढोकळा थंड झाल्याच्या नंतर चाकूच्या सहाय्याने कडे सोडून घेऊन आपल्याला ताटात ढोकळा काढायचा। ढोकळा काढल्याच्या नंतर त्याला चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचे। त्याच्यानंतर त्याच्यावर चिरलेली कोथिंबीर घालून आपल्याला फोडणीचं पाणी घालून ढोकळा खाण्यासाठी रेडी आहे। तुम्ही सॉस किंवा चटणी बरोबर खाऊ शकता। मला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा।